राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं ठाकरे बंधू आणि शरद पवारांना निमंत्रण। श्रीराम मंदिर न्यासाने कुरिअर केलं निमंत्रण। राम मंदिराचा सोहळा महाराष्ट्रातल्या गावागावांत लाईव्ह दाखवणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून 23 जागांवर दावा। मुंबईतील 4 तर ठाण्यातील 2 जागांचाही समावेश। उबाठा गट 23 जागा कशी मागू शकते? संजय निरुपम यांचा सवाल। तर निरुपम यांना त्यांच्या पक्षात कोण विचारतं म्हणत राऊतांचं प्रत्युत्तर। पुढील 10 महिने बारामतीतच तळ ठोकून राहणार। मुंबईत येणार नाही। सुप्रिया सुळेंनी फुंकलं लोकसभेचं रणशिंग। फेब्रुवारीमध्ये शिंदे आणि ठाकरे येऊ शकतात एकत्र। संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानं चर्चा। संभाजीनगर लोकसभेच्या उमेदवारीवरून झालेल्या वादानंतर अखेर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंचं पॅचअप। ठाकरे देतील त्याचा प्रचार करण्याचं दोघांचं वक्तव्य। वाहनं अडवली तर फडणवीसांच्या घरी जाऊन बसू, जरांगेंचा इशारा। तर 3 कोटी मराठा बांधव मुंबईत येण्याचाही दावा। दुष्काळग्रस्त 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पीक कर्ज वसुलीला राज्य सरकारची स्थगिती। पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवण्याआधीच जालना मुंबई वंदे भारत वादात। खासदार जलील यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्यानं एमआयएमचा राडा। मनमाडच्या अंकाई किल्ला परिसरात शेतात नांगरणी करताना खड्डा। रहस्यमयी भुयार असल्याची चर्चा।